ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಲೀಡರ್ ಇಲ್ಲದ ಪಾರ್ಟಿ, ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ ವಾಗ್ದಾಳಿ. ದೇಶ ಮತ್ತು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಲೀಡರ್ ಇಲ್ಲದ ಪಾರ್ಟಿಯಾಗಿದೆ ಎಂದು ಬಿಜೆಪಿ ರಾಜ್ಯ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವ ಅರುಣ್ ಸಿಂಗ್ ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸಿದರು. ಮಂಗಳವಾರ ನಗರದಲ್ಲಿ ಕರೆಯಲಾದ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿಯನ್ನು ಉದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡಿದರು. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಇಬ್ಬಾಗವಾಗಿದೆ. ತಳಮಟ್ಟದ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡು ಹೋರಾಟ ನಡೆಸುತ್ತಿದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕರ್ನಾಟಕವನ್ನು ಗೆದ್ದು ಎಟಿಎಂ ಥರ ಬಳಕೆ ಮಾಡಿಕೊಂಡು ಬೇರೆ ರಾಜ್ಯಗಳನ್ನು ಗೆಲುವು ಸಾಧಿಸಬೇಕೆಂಬ ಕನಸು ಕಾಣುತ್ತಿದೆ. ನಾಯಕತ್ವ ಇಲ್ಲದ ಪಾರ್ಟಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಎಂದು ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸಿದರು. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯದ ಎಟಿಎಂ ಆಗಲು ರಾಜ್ಯದ ಜನತೆ ಬಿಡುವುದಿಲ್ಲ ಎನ್ನುವ ವಿಶ್ವಾಸ ನನಗೆ ಇದೆ. ಬೆಲೆ ಏರಿಕೆಯ ಬಗ್ಗೆ ಪತ್ರಕರ್ತರ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಪ್ರತಿಕ್ರಿಯಿಸಿದ ಅವರು, ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ ಅದಕ್ಕೆ ಕೊನೆ ಹಾಡಲಾಗುವುದು ಎಂದರು. 4 ರಾಜ್ಯದ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಅಭೂತಪೂರ್ವ ಗೆಲುವು ಸಾಧಿಸಿದೆ. ಉತ್ತರ ಪ್ರದೇಶ, ಗೋವಾ, ಮಣಿಪುರ, ಉತ್ತರಾಖಂಡ್ನಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿ ಸರ್ಕಾರ ಸತತ 2 ಬಾರಿ ಗೆಲುವು ಸಾಧಿಸಿದೆ. ಅದೇ ಮಾದರಿಯಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿಯೂ 2ನೇ ಬಾರಿ ಬಿಜೆಪಿ 150ಕ್ಕೂ ಹೆಚ್ಚು ಸ್ಥಾನ ಗೆದ್ದು ಸಂಪೂರ್ಣ ಬಹುಮತದ ಸರ್ಕಾರ ರಚಿಸುತ್ತೇವೆ ಎಂದು ವಿಶ್ವಾಸ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. जितने मुद्दे सुनो एक मिनट भैया सुनो, जितने 70 साल में 60 साल में कांग्रेस ने नहीं कोई मुद्दा सॉल्व किया, उस मुद्दे को बीजेपी सॉल्व करेगी. देश में सुन तो लो, देश में गरीबों को एक मिनट भैया सुनो, एक मिनट ಆದಾಯ ಸಲುವಾಗಿ ನಾ ಇಲ್ಲಿ ಗೊತ್ತೇನೆ ಹೇಳವ आप मंत्री जी जवाब देंगे. ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳ್ಬೇಡ, ನಾ ಹೇಳ್ತೇನೆ. एक मिनट, ನಾ ಹೇಳ್ತೇನೆ ಬಿಡು. एक रुकिए, एक मिनट सर सुनो, एक मिनट, एक मिनट, एक मिनट, अरे सुनो भैया, एक मिनट सुनो, कैन यू ನಾ ಹೇಳ್ತೇನೆ. एक मिनट शांत, कैन यू लिसन प्रॉपर्ली, कैन यू लिसन, एक मिनट, कैन यू लिसन, एक मिनट, कैन यू लिसन, एक मिनट भैया सुनो, कैन यू लिसन प्रॉपर्ली योर, एक मिनट, आपका अधिकार है क्वेश्चन करना, हमारा अधिकार है जवाब देना. आप संतुष्ट हो या नहीं हो? एक मिनट सुनो तो लो, आप सुनो पहले. आपका काम है क्वेश्चन करना, हमारा काम है जवाब देना. आपको द पार्टी विच इज इन 18 स्टेट, 18 स्टेट में भारतीय जनता पार्टी की सरकार है, प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में. इस बार बीजेपी के लोग ईमानदार हैं, दे आर ऑनेस्ट, दे आर नॉट डूइंग एनी करप्शन. और जो भी है यह कांग्रेस के लोग वो देखेंगे, सरकार देखेगी, देखेंगे, हम भी देखेंगे. जब तक सर जी येडियुरप्पा जी थे तब तक सांप्रदायिक मतभेद नहीं था कर्नाटक में. येडियुरप्पा जी ने सभी मतभेद, सभी समाज के लोगों को, सभी विकास को और सबको विश्वास में लेकर सरकार चलाई थी. जब येडियुरप्पा रेस्ट में गए या बम्बई आए तो अभी इतना सब चल रहा है कर्नाटक में. तो अब अरे भाई आपको मैंने बता दिया, हम लोग भी यहाँ पे येडियुरप्पा जी के गाइडेंस में ही काम कर रहे हैं. हमारे पार्टी के सर्वोच्च नेता कर्नाटक के हैं, बोम्मई जी अपने मुख्यमंत्री हैं, ही इज रनिंग द गवर्नमेंट एंड येडियुरप्पा जी का मार्गदर्शन मिल ही रहा है, उसके आधार पे ही काम कर रहे हैं. दूसरी बात क्या होता है कि जैसे जैसे चुनाव नज़दीक आएगा, कांग्रेस विल ट्राई टू डिवाइड द कास्ट टू कास्ट, रिलीजन टू रिलीजन. दैट इज द फ्रेमवर्क ऑफ द कांग्रेस. कांग्रेस चुनाव आते आते इनमें आपस में तोड़ने का काम करेगी. हिजाब इशू इज सपोर्टेड बाय द कांग्रेस ओनली. और कौन किया बताइए? एसडीपीआई पीएफआई को पीछे से सपोर्ट कौन किया? कांग्रेस ने किया. जब सिद्धरमैया जी सरकार में थे तो भी उन्होंने पीएफआई को सपोर्ट किया, अभी अपोजिशन में तो भी सपोर्ट कर रहे हैं. तो यह कांग्रेस का डिवाइड करने का, आपस में कास्ट को रिलीजन करने का, यह यहाँ नहीं हर प्रदेश में ही काम करते हैं, राजस्थान में भी यही काम कर रहे हो. तो एक कांग्रेस, और तभी कांग्रेस साफ हो रही है. गोवा में भी हारी और कांग्रेस मणिपुर में भी हार गई, और उत्तर प्रदेश में तो कांग्रेस का सभी जगह जमानत जब्त हो गया, क्योंकि उनकी कांग्रेस की लीडरशिप फेल्ड लीडरशिप है. लोगों का विश्वास, दे डोंट हैव फेथ ऑन द कांग्रेस लीडरशिप.
and the Congress leadership is totally divided, confused leadership. The Congress party workers, they can't get the inspiration from their leader Rahul Gandhi ji, and that is here also. In Karnataka also, the Congress is a divided house. They don't have any issue against the Bharatiya Janata Party. The Congress leader, they don't go on the ground. Just they issue sometime the non-issue, ऐसे मुद्दों को लेकर के वो लोग आगे बढ़ते हैं, इसलिए कांग्रेस का धीरे धीरे सफाया हो रहा है। एक चीज़ मैं बताऊं आपको, कांग्रेस की सरकार अब कहीं बची नहीं है, केवल छत्तीसगढ़ और राजस्थान में है, वो जाने वाली है। कांग्रेस सोचती है कि हम कर्नाटक में किसी तरीके से जीत करके कर्नाटक को दे वांट एज ए एटीएम, कर्नाटक को एटीएम की तरह कांग्रेस पार्टी सोच रही है कि जीत करके हम अन्य राज्यों में यहाँ से फंडिंग करेंगे, विच विल नॉट बी सक्सेसफुल। वी हैव द टॉलेस्ट लीडर लाइक येदुरप्पा जी and popular and very gentle and simple leader, Chief Minister बोमई जी, गैलेक्सी ऑफ लीडर काजोल साहब, और काफ़ी हमारे पास नेता हैं। उनके पास तो नेता ही नहीं है। लीडरलेस पार्टी, दैट इज द कांग्रेस पार्टी। नो लीडर इन द सेंटर आल्सो विच इज ए पॉपुलर, जिसके ऊपर लोगों को विश्वास है, और स्टेट में भी उनके लीडर पे कोई विश्वास नहीं है। हमारे यहाँ के बेलगांव के लिए जहाँ मैं बैठा हूँ, बहुत अधिक विकास के काम हुए हैं। रेलवे, ದೇಶದ ಸಾಮಾನ್ಯ ಜನ, ಬಡವರು, ರೈತರು ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಜೊತೆಗೆ ಇದ್ದಾರೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಂಚರಾಜ್ಯ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಹೆಸರು ಇಲ್ಲದೆ ಹೋಗಿದೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ಗೆ ನಾಯಕತ್ವ ಇಲ್ಲ ಎಂದು ಹರಿಹಾಯ್ದರು. ಪ್ರಧಾನಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಯೋಜನೆಯನ್ನು ದೇಶದ ಜನತೆ ಮೆಚ್ಚಿಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ಬಡವರು, ಸಾಮಾನ್ಯ ವರ್ಗ ಹಾಗೂ ರೈತರ ಏಳಿಗೆಗಾಗಿ ಶ್ರಮಿಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಮಾಜಿ ಸಿಎಂ ಬಿಎಸ್ ಯಡಿಯೂರಪ್ಪ ಹಾಗೂ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಚುನಾವಣೆ ಎದುರಿಸುತ್ತೇವೆ ಎಂದರು. ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕದ ಮಹದಾಯಿ ಸಮಸ್ಯೆಯನ್ನು ಶೀಘ್ರದಲ್ಲೇ ಇತ್ಯರ್ಥಪಡಿಸಲಾಗುವುದು. ಇದು ದೊಡ್ಡ ವಿಷಯವಾಗಿದೆ. ಈ ಸಮಸ್ಯೆ ಬಗ್ಗೆ ಹರಿಸಲಾಗುವುದು ಎಂದು ಮಾಜಿ ಸಿಎಂ ಬಿಎಸ್ ಯಡಿಯೂರಪ್ಪ, ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವ ಗೋವಿಂದ ಕಾರಜೋಳ, ರಾಜ್ಯಸಭಾ ಸದಸ್ಯ ಈರಣ್ಣ ಕಡಾಡಿ, ಸಂಸದೆ ಮಂಗಲ ಅಂಗಡಿ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು.